प्रचाराचा शेवटचा दिवस होता. प्रचार आता 5 वाजता संपला आहे. मी पुणेकरांचे खूप खूप आभार मानतो का पुणेकरांनी हे 1 महिन्यात मला लई प्रेम दिला आणि मी त्यांचं ऋणी हो. आणि असंच माझे सेवा करायसाठी पुणेकरांच्यासाठी आम्हाला ठेवावे, देवाला प्रार्थना करतो मी. आणि मी जी वकफची जमीनाचा दंगेकरांनी ते केलं ते मी पूर्ण लास्टपर्यंत जाणार आणि ते ताब्यात घेऊनच त्याला तिकडं UPS IPS सेंटर मोठा सगळ्या समाजासाठी उघडणार आहे. आणि दुसरी गोष्ट, असंच मला पुणेकरांनी प्रेम देत राहावे. 13 तारखेला पतंगचे चिन्हावर बटन दाबून मला बहुमताने विजय करतील एवढं मला निश्चित माहीत आहे. पुणेकरांचे मी परत आभारी हो. आणि मेजर नागरिकांना प्रश्न, पहिले बात तर पुण्यात ट्रॅफिकचा लई मोठा प्रश्न आहे. ट्रॅफिक इज फर्स्ट प्रॉब्लेम फॉर पुणे. तर त्यासाठी मी सांगतो आहे की पहिला मी ह्याच्यावर रिंग रोडचा विषय घेणार आहे. पहिला मी निवडून आलो तर रिंग रोड कशी होईल पुणे शहरात, हे 20 वर्षांनी मी ऐकते. 25 वर्षांनी काँग्रेस BJP सरकार आली तेव्हापासून बोलतात रिंग रोड बनवणार. काय बनत नाही. आज एवढे हाल चालू आहे पब्लिकचे का लक्ष्मी रोडवरून नानापेठपासून अलका चौकापर्यंत जायला 1.5 ते पावणे 2 तास लागतात नाही का. अशी परिस्थिती आपल्या पुण्याची झाली. तर त्यावर मी सगळ्यात जास्त काम करणार आहे. आणि मग मोठे मोठे दवाखाने, एकच ससून हॉस्पिटल आहे आपल्याला, त्यात पण पैशांनी बाहेरून दवा औषध आणायला लावतात नाही का. हे सगळे अशी समस्या आहे. मग कंपन्या ज्या पोरींना नाही का नोकरी नाही, ग्रॅज्युएट झाले घरात बसलेले लोक. आणि पुण्याचे जे IT कंपनी आहेत सगळे इकडं एवढे कॉस्ट आहे तुमच्या टॅक्सीचे का लोक कंपन्या इकडून पळून चालले आणि ते मद्रासला शिफ्ट व्हायला लागले. तर त्याला कसं थांबवता येईल ते माझं धोरण असणार. मला अपील करतो का मला तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि आशीर्वाद अशा पद्धतीने मताच्या रूपात मला तुमचा आशीर्वाद हवे, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो.